आज मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली एक मस्त अशी आंबट गोड कैरींच्या कढीची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी खूप सिंपल पण तितकीच फ्लेवरफुल आहे, नक्की ट्राय करा। त्यासाठी सुकलेल्या इथे कैऱ्या पाहिजे आपल्याला, ज्या मी घरी बनवल्या आहे, पण तुम्हाला मार्केटमध्ये पण इझिली मिळतात। त्याला छान पाण्यामध्ये 1 तास भिजवून ठेवलं होतं मी आणि हाताने असं मिक्स करायचं आणि त्याचा सगळा पल्प चांगल्या प्रकारे काढून घ्यायचा। त्यानंतर आपण इथे फोडणीमध्ये आपल्याला काय काय लागणार ते बघणार आहोत। आपल्याला त्यासाठी जिरं मोहरी लागणार, शेंगदाणे, कढीपत्ता, अद्रक लसणची पेस्ट आणि त्यासोबत इथे मी अर्धा टीस्पून इतकं आपण बेसन घेतलं, त्यामध्ये पाणी टाकून घोळ बनवून ठेवला आहे आणि अर्धा किंवा 1.5 वाटी आपण इथे गूळ किसून ठेवलेला आहे। तिखट, मीठ, हळद आणि तेल सुद्धा घेतलेलं आहे। तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकून द्यायची। जिरं मोहरी जसं तडतड झाली की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची। अद्रक लसणची पेस्ट खूप कमी यूज करायची आपल्याला, छान मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेतला आणि सोबतच खूप सारे असे शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले। हे शेंगदाणे नक्की टाका, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। छान असं मिक्स करून घ्यायचं। तिखट, मीठ आणि हळद टाकून घ्यायची सर्व, हे पण छान मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे कैऱ्या आपण भिजू टाकून ठेवल्या होत्या त्या सर्व कैऱ्या आपण यामध्ये ॲड करून घ्यायच्या। हे सर्व टाकून घ्यायचं, याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। मग यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी टाकायचं आहे। पाणी भरपूर टाका। आपल्याला कढी जी आहे ती छान अशी पातळ रंगाची बनवायची आहे। त्यामध्ये नंतर बेसनचा घोळ टाकून घेतलेला आहे मी आणि गूळ टाकून घेतला आहे 1.5 वाटी। गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि कमी फ्लेमवर याला चांगल्या प्रकारे उकळू द्यायचं आहे। कमी फ्लेमवर ठेवायचं, जेणेकरून सगळं गूळ आणि सगळं जे कैरीचं आहे ते सगळे फ्लेवर यामध्ये उतरणार आणि मस्त असं उकळी आली की छान याला सर्व करा। मसाले भातासोबत तर खूप छान लागते, नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।